नमस्कार, स्पेशल पोलीस क्राईम डायरी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। शहराच्या मध्यवर्ती भागात गजबजलेल्या राजारामपुरी परिसरात राहत्या घरातूनच अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईत समोर आला आहे। शिक्षण आणि करिअर घडवण्याच्या वयात असलेल्या अवघ्या 20 वर्षीय तरुणांवर गांजा विक्रीचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। या कारवाईत तब्बल 2.5 किलो गांजा, महागडा मोबाईल आणि फोन आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे या प्रकरणाच्या तपासात गांजा खरेदी करणाऱ्या काही ग्राहकांची नावेही पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे। नेमकं काय घडलं, घरातून हा कथित काळबाजार कसा सुरू झाला आणि या प्रकरणाचे धागेदोरे कोल्हापूर बाहेर कुठपर्यंत पोहोचले आहेत, पाहूया आजच्या SP9 मराठी न्यूजच्या विशेष पोलीस क्राईम डायरी मध्ये। गजबजलेला परिसर कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसर, आजूबाजूला नागरिकांची वर्दळ आणि याच परिसरातील काटकर कॉलनीमध्ये एका घरातून अंमली पदार्थांची कथित विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राजारामपुरी पोलिसांनी या माहितीची खातरजमा करत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई सुरू केली आहे। संशयित घरावर अचानक छापा टाकण्यात आला आणि पोलिसांच्या झडतीमध्ये जे समोर आले त्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या कारवाईत पोलिसांनी अनिकेत संतोष चौगले, वय वर्ष 20 याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार संशयित हा काटकर कॉलनी परिसरातील रहिवासी असून त्याचे शिक्षण 12वी पर्यंत झाले आहे। सध्या कोणतीही नोकरी किंवा अधिकृत व्यवसाय नसताना तो कथितरित्या अंमली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र या प्रकरणातील आरोप आणि तपासातील निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेत सुद्धा होणे बाकी आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार गांजा मिळवण्यासाठी संशयिताचे सोलापूर परिसरातील काही व्यक्तींशी संपर्क असल्याचा संशय आहे। बाहेरून पाहता साधं घर, पण पोलिसांच्या माहितीनुसार याच घरातून गांजाची कथित विक्री केली जात असल्याचा संशय आहे। ग्राहकांशी संपर्क, गांजाची देवाणघेवाण आणि त्याच्यासाठी वापरला जाणारा वजन काटा या सर्व बाबींचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। पोलिसांनी घराची झडती घेतल्यानंतर तब्बल 2.5 किलो गांजा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय सुमारे 1,20,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 1,71,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। या जप्तीमुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे। या कारवाईमध्ये राजारामपुरी पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले। पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक रुपेश इंगळे तसेच हवालदार अमोल पाटील यांच्या सतर्कतेमुळे कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवत पोलिसांनी माहिती गोळा केली आणि त्यानंतर योग्य नियोजन करून छापा टाकण्यात आला आहे। या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब तपासात समोर आली असल्याचे सांगण्यात येत आहे। पोलिसांच्या हाती गांजा खरेदी करणाऱ्या कथित ग्राहकांची यादी लागल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये सुमारे 10 जणांची नावे समोर आली आहेत। या व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवून घेतले, त्यांच्याकडून या प्रकरणाबाबत माहिती घेण्यात आली आहे। मात्र या व्यक्तींना गुन्हेगार ठरवण्यापूर्वी तपासातील तथ्य आणि कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची आहे। आता पोलिसांच्या तपासाचा रोख केवळ राजारामपुरी पर्यंत मर्यादित राहिलेला नाही। गांजाचा कथित पुरवठा कुठून होतो, मुख्य पुरवठा कोण करतं, कोल्हापुरात आणखी कोणाचे नेटवर्क आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत। अटकेनंतर संशयिताला न्यायालयासमोर हजर करण्यात आले। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून आता जप्त मोबाईल, संपर्क आणि व्यवहारांच्या अनुषंगाने अधिक तपास केला जाणार आहे। या तपासातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। राजारामपुरी सारख्या गजबजलेल्या परिसरात राहत्या घरातून अंमली पदार्थांची कथित विक्री होत असल्याचा प्रकार समोर येणं ही निश्चितच गांभीर्याची आणि गंभीर बाब समोर आली आहे। पैशाच्या मोहापायी चुकीचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा शिक्षण, रोजगार, व्यवहार आणि सकारात्मक क्षेत्रात तरुणांनी आपले भविष्य घडवणे अत्यंत गरजेचे आहे। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच या कथित नेटवर्कचे खरे स्पष्ट रूप समोर येणार आहे। राजारामपुरीतील या कारवाईने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, अंमली पदार्थांचा व्यापार कितीही गुप्तपणे सुरू असला तरीही पोलिसांच्या नजरेतून तो कायमचा सुटू शकणार नाही। तुमच्या परिसरातील अंमली पदार्थांची विक्री किंवा संशयास्पद हालचाली सुरू असल्यास कायदा हातात घेऊ नका। योग्य पद्धतीने पोलिसांना माहिती द्या, कारण नशामुक्त तरुण ही सुरक्षित समाजाची खरी ओळख आहे। मी स्नेहल आणि तुम्ही पाहत होतात आजची विशेष पोलीस क्राईम डायरी। धन्यवाद।